सोलापुरातील अल्पवयीन मुलीच्या गरोदरपणाच्या प्रकरणी आता राज्य महिला आणि बालहक्क आयोगानं दखल घेतली। आयोगासमोर आजच सुनावणी होणार आहे। प्रकरणाशी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावणीचा समन्स बजावण्यात आलाय। 34 अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याची माहिती ही लपवली गेली होती। सोलापूर महानगरपालिकेनं 15 प्रकरणांची कल्पना असूनही पोलिसांना कळवलं नाही। विविध पोलीस ठाण्यात आतापर्यंत पोस्को अंतर्गत 10 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तेव्हा सोलापुरातलं हे प्रकरण अवघ्या राज्यभर गाजलेलं होतं आणि यानंतर आता राज्य महिला आणि बालहक्क आयोगानं या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। अल्पवयीन मुलींच्या गरोदरपणाचं जे प्रकरण होतं, हे जे सगळं प्रकरण आहे, ही जी सगळी बाब आहे, ही लपून ठेवण्यात आलेली होती असा आरोप करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संबंधी सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीचं समन्स बजावण्यात आलं आहे। अपडेट जाणून घ्यात आफताब शेख आपल्यासोबत आहे। आफताब, आजच सुनावणी होणार असल्याचं समजतंय, काय अपडेट मिळतात या अनुषंगानं? दीपक, अतिशय गंभीर असं हे सगळं प्रकरण आहे। कारण माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली होती त्यानुसार 34 अल्पवयीन मुलींवरती गर्भधारणेदरम्यान उपचार जे ते सोलापूरच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये झालेले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी माहिती जी ती पोलिसांपासून दडवून ठेवण्यात आलेली होती आणि त्या प्रकरणी पोलिसांनी देखील गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची आता बाल हक्क संरक्षण आयोगानं दखल घेतलेली आहे। राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विभागामार्फत सर्व संबंधित जे अधिकारी आणि कर्मचारी असतील सोलापुरातील, मग त्यामध्ये महापालिका असेल, पोलीस विभाग असेल किंवा महिला आणि बाल कल्याण समिती असेल, या सगळ्यांना जे ते समन्स बजावण्यात आले आहेत आणि आजच जे सुनावणी जी ती पार पडते। आज मुंबईमध्ये बाल हक्क संरक्षण आयोगासमोर ही सुनावणी होईल आणि बाल हक्क संरक्षण आयोग या सगळ्या प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीने आदेश देतं किंवा पुढच्या सूचना काय पद्धतीने देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दीपक, आफताब, धन्यवाद। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।